श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 35. अष्टम स्कंध. पूर्वजन्मी मगर हा हुहू नावाचा गंधर्व होता. देवलांच्या शापाने तो मगर झाला होता. आता तो मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून गंधर्वलोकी गेला. गजेंद्र पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा महापराक्रमी राजा होता. आपल्या कर्तव्यकर्मातून निवृत्त होऊन तो मलय पर्वतावर आश्रम करून राहत होता. तपाचरणाने त्याचे राजबिंदे रूप तपस्व्याप्रमाणे झाले होते. एकदा असाच तो ध्यानमग्न असताना अगस्ती ऋषी आपल्या शिष्य परिवाराला घेऊन तिथे आले. राजा ध्यानमग्न असल्यामुळे ऋषींचे स्वागत करू शकला नाही. अतिथींचा अपमान करणे मोठा गुन्हा आहे. ऋषींना क्रोध आला. त्यांनी राजाला शाप दिला. ऐश्वर्याचा मद आणि त्यामुळे आलेले बुद्धीचे जडत्व हत्तीप्रमाणे आहे, म्हणून तू हत्तीच्या जन्माला जाशील. त्याप्रमाणे राजा गजेंद्र झाला. पण त्याच्या पूर्वजन्मातील भगवत भक्ती कामाला आली. त्याला स्मरण राहिले, स्मरण केले आणि मुक्त झाला. त्यावेळी भगवंतांनी स्वतःच सांगितले, जे लोक सकाळीच उठून तू केलेल्या माझ्या स्तुतीचे पठन करतील त्यांना मृत्यूसमयी शुद्ध बुद्धी मिळेल व ते मलाच प्राप्त होतील. असे सांगून भगवंत गरुडावर स्वार झाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. यानंतर 6वा मनू चाक्षुष झाला. याच्याच काळात समुद्रमंथन आणि अमृत प्राप्ती झाली. भगवंताचा कच्छपावतारही याच वेळी झाला. एकदा इंद्राने दुर्वास ऋषींचा उपमर्द केला होता. दुर्वास फिरत असताना मार्गात इंद्राची भेट झाली. ऋषींनी त्याला पुष्पमाला प्रस्तुत केली. इंद्राची स्वारी हत्तीवरून चालली होती. साहजिकच त्याला मोठेपणा वाटत असेल. पायी चालणाऱ्या दुर्वास ऋषींच्या त्या पुष्पमालेचा त्याने अव्हेर केला. ती माला हत्तीच्या सोंडेवर फेकली. हत्तीने ती तुडविली. दुर्वासांना तो अपमान बोचला. दुर्वास तर महासंतापीच होते. त्यांनी विष्णूलाही शाप दिला होता. इंद्राला म्हणाले, असत श्री मंदाधस्य दारिद्र्यम परमांजनम. पैशाने आणि सत्तेने मदांध झालेल्यांचे डोळे उघडण्यासाठी दारिद्र्यच उत्तम अंजन आहे. दुर्वासांनी तू दरिद्री होशील असा शाप दिला. ऋषी जगत कल्याणाकरिताच असतात. त्यांना काळाच्या पोटात काय दडले असते याची जाणीव असते. त्यामुळेच त्यांना ऋषी म्हणत असतात. ऋषी दर्शनात असे वचन आहे, काय घडवायचे आहे, काय घडणार आहे याचा विचार त्यांच्या मनात सतत जागृत असतो. ते जे करतात, बोलतात, शाप किंवा वर देतात ते त्या घटनेच्या अनुषंगाने केलेली उपाययोजनाच असते. त्यांचा त्यात तिळमात्र स्वार्थ नसतो.